अंतरवाली सराटीत सरकारचं शिष्टमंडळ मनोज जरांगेंच्या भेटीला गिरीश महाजन, उदय सामंत आणि संदीपान भुमरे उपस्थित। मराठवाड्यात आतापर्यंत 3462 कुणबी प्रमाणपत्रांचं वाटप। पुराव्याच्या आधारे 5.5 लाख जणांना प्रमाणपत्र मिळण्याचा प्रशासनाचा दावा। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरेंना अयोध्येचं निमंत्रण पाठवणार। निवडणूक आयोगानं मान्यता दिलेल्या सर्व पक्षांच्या अध्यक्षांना करणार निमंत्रित। भाजप एकट्यानेच निवडणुका लढवणार। भाजप संघाच्या बैठकीत ठरल्याचं जितेंद्र आव्हाड यांचा दावा। खासदार निलंबनावर विरोधकांचा मोर्चा। काँग्रेससह सर्वच विरोधी पक्षांचे खासदार रस्त्यावर। संसद ते विजय चौक मोर्चा, शरद पवार हे सहभागी। राज्यसभा सभापती अपमान प्रकरणी भाजपचा एल्गार। नागपुरात महाल परिसरात इंडिया आघाडीचा निषेध। खासदार निलंबन चुकीचं, शरद पवारांची टीका। सरकार चर्चेपासून पळ काढतंय, सुप्रिया सुळेंचा आरोप। तर विरोधकांचा आवाज दाबला जातोय, काँग्रेस अध्यक्ष खरगेंची टीका। ट्रिपल मर्डरनं ठाणे शहर हादरलं। मद्यपी पतीनं घेतला पती आणि 2 लहान मुलांचा जीव। आरोपी अमित बागडी फरार। मुंबईच्या दहिसर भागात मारुती सिलेरियो कार आणि बसचा भीषण अपघात, 2 जणांचा जागीच मृत्यू। देशात पुन्हा कोरोनाचं टेन्शन। नवीन सब व्हेरियंट JN1 चे देशात 21 रुग्ण, तर महाराष्ट्रातही नव्या व्हेरियंटचा शिरकाव। सिंधुदुर्गातील एकाला लागण। मास्क घाला, गर्दी टाळा, BMCचं आवाहन। कोरोनाच्या नव्या व्हेरियंटमुळे औषधं, बेडचा BMC कडून आढावा। RT-PCR टेस्टची संख्याही वाढवणार। मार्च-एप्रिल 2024 पर्यंत देशातील टोल नाक्यांवर GPS यंत्रणा। केंद्रीय मंत्री नितीन गडकरींकडून GPS टोल वसुलीचा मुहूर्त जाहीर। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।